हाय मित्रांनो, आमच्या चॅनल सेंटर शाळा बाय सेंटर सिटीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तुमचा वेल्थ पार्टनर. माझं नाव अनुज आहे आणि आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो खूपच वेगळा आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे NISM PMS परीक्षा पास होण्यासाठी टिप्स आणि ट्रिक्स. NISM सिरीज 21A जी PMS डिस्ट्रीब्युटरसाठीची परीक्षा आहे, त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत की कोणत्या प्रकारे काही गोष्टी, काही टिप्स, काही ट्रिक्स आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्यास परीक्षा क्लिअर करू शकता. ही परीक्षा रेग्युलेटरी फ्रेमवर्कमुळे घेतली जाते. तुम्ही विचार करा, जर तुम्ही एक IFA डिस्ट्रीब्युटर किंवा सल्लागार असाल तर आज नाही तर उद्या तुम्हाला ही PMSची परीक्षा क्लिअर करावीच लागेल. म्हणूनच ही परीक्षा समजून घेणे खूप गरजेचे आहे. कसे प्रश्न येतात, काय करिक्युलम आहे, कोणत्या गोष्टी आपण करून ही परीक्षा क्लिअर करू शकतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये या परीक्षेतील सर्वच चॅप्टर्स, संपूर्ण करिक्युलम आपण कव्हर करू. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही मुद्दे सांगणार आहे. हे मुद्दे पाळून तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. सर्वात आधी मी तुम्हाला सांगणार आहे की या निकमच्या परीक्षेचा उद्देश काय आहे. आपल्याला ही परीक्षा का द्यावी लागते. तर निकमानुसार या परीक्षेचे उद्दिष्ट असे आहे की परीक्षेचे यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर उमेदवाराने गुंतवणुकीचे मूलतत्व, सिक्युरिटी मार्केट्स, शेअर्समध्ये गुंतवणूक, फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज, डेरिव्हेटिव्हज आणि म्युच्युअल फंड्स यांचे ज्ञान असावे. तर ही एक ओळ जी तुम्ही आत्ता पाहिली ती मुळात 6 प्रकरणे आहे. म्हणून ही 6 प्रकरणे म्हणजे पहिले 6 प्रकरणे आहे ज्यामध्ये ही 6 विषय आहे. इन्व्हेस्टमेंटचे बेसिक्स, सिक्युरिटी मार्केट्स, स्टॉक्स, गुंतवणूक समजून घेणे, फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज, डेरिव्हेटिव्हज, म्युच्युअल फंड्स. त्याच्यानंतर मग 7व्या प्रकरणापासून पुढे आपला PMSचा अभ्यासक्रम सुरू होतो. आणि त्यानंतर आहे पोर्टफोलिओ मॅनेजर्सची भूमिका समजून घेणे, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे ऑपरेशनल पैलू आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट प्रक्रिया, परफॉर्मन्स मोजमाप आणि पोर्टफोलिओ मॅनेजर्सचे मूल्यांकन याबद्दल माहिती. आणि मग त्यानंतर येते PMSच्या करदायित्वाच्या पैलूंशी, रेग्युलेटरी, गव्हर्नन्स आणि पोर्टफोलिओ मॅनेजर्सच्या नैतिक पैलूंशी संबंधित माहिती. तर हा संपूर्ण अभ्यासक्रम आहे NISMच्या PMS परीक्षेचा. हे सगळं आणि पहिले 6 प्रकरणं खूपच मूलभूत आहे, जसं की गुंतवणुकीशी संबंधित, फिक्स्ड इन्कमशी संबंधित, म्युच्युअल फंड्स, डेरिव्हेटिव्हज, मार्केट्स, वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक उत्पादने. तर हे सगळं तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. 7व्या प्रकरणापासून प्रत्यक्षात सुरू होतं की PMS म्हणजे काय. आता चला पाहूया की परीक्षा कशी येते, किती प्रश्न येतात, केस स्टडीज, न्यूमेरिकल्स जे काही येतं ते पाहूया. या टेबलच्या माध्यमातून मी तुम्हाला समजावतो की परीक्षा कशी असते. पहा, त्यांचा असेसमेंट स्ट्रक्चर असं आहे की परीक्षा यावर आधारित असेल. 80 मल्टिपल चॉईस प्रश्न असतील आणि 3 केस बेस्ड स्टडीज असतील. म्हणजे 80 प्रश्न असतील प्रत्येकी 1 मार्काचे, म्हणजेच 80 मार्क्स होतील आणि 3 केस स्टडी येतील. तुम्हाला केस दिला जाईल. एक व्यवस्थित केस तयार करून दिला जाईल ज्यामध्ये क्वांटिटेटिव्ह केसही असू शकतो, क्वालिटेटिव्हही असू शकतो. त्यात तथ्ये आणि आकडेही असू शकतात. त्यात तुम्हाला फॉर्म्युला वापरून प्रश्न सोडवावे लागू शकतात. खूपच बेसिक प्रश्न असतील आणि तेही आपण पुढे तपशिलात समजून घेऊ. केस स्टडीज सुद्धा भरून 80 प्रश्न असतील. प्रत्येक 1 मार्कचे 3 केस बेस्ड प्रश्न असतील. यात जसं मी तुम्हाला सांगितलं, आता 2 जे केसेस आहे म्हणजेच 2 केस स्टडीज आहे, दोन्हीमध्ये 5-5 प्रश्न असतील, प्रत्येकी 1 मार्कचे, म्हणजेच 3 केस स्टडीज असतील. एकूण 2 केस स्टडीमध्ये प्रत्येकी 5 प्रश्न असतील, प्रत्येकी 1 मार्कचे. आणि तिसऱ्या केस स्टडीमध्ये जे 5 प्रश्न असतील त्यांचे मार्क्स प्रत्येकी 2 असतील, म्हणजेच 10 मार्क्सचे असतील. तर एकूण 83 प्रश्न असतील. 80 प्रश्न प्रत्येकी 1 मार्कचे आणि 3 केस स्टडीज. 2 केस स्टडीजमध्ये प्रत्येकी 5 प्रश्न 1 मार्कचे आणि तिसऱ्या केस स्टडीमध्ये 5 प्रश्न प्रत्येकी 2 मार्कचे. त्यामुळे एकूण 83 प्रश्न आणि एकूण 100 मार्क्सचा हा परीक्षा असेल. आता होतं काय, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग ही आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25% निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे तुम्ही 4 प्रश्न चुकीचे केलात तर तुमचा 1 मार्क कट होईल तिथे. तर परीक्षेत पास होण्यासाठी किमान टक्केवारी 60% आहे. 60% तुम्हाला मिळवावे लागतील परीक्षा क्लिअर करण्यासाठी. आणि केस स्टडीज आणि हे 80 प्रश्न आहेत, हे तुम्ही नीट करून गेलात तर तुमची परीक्षा नक्कीच क्लिअर होईल. आता सुरू करूया आपल्या टिप्स आणि ट्रिक्स.
प्रश्नांमध्ये कोणत्या प्रकारे आपण तयारी करावी आणि परीक्षेची तयारी कशी करावी, कोणत्या गोष्टी आपण करू शकतो, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि नेमकं काय वाचावं, कोणते न्यूमेरिकल्स आपल्याला पाहायचे आहे, केस स्टडीज किती पाहाव्यात, कोणते प्रश्न आहेत आणि कोणते असे काही अध्याय आहेत ज्यावर आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे, चला समजून घेऊया. पुढे जाण्यापूर्वी मी अजून एक मुद्दा सांगू इच्छितो. जिथपर्यंत मी फीडबॅक घेतला आहे डिस्ट्रीब्युटर्सकडून, इफ्सकडून आणि मी स्वतःही पाहिलं आहे, स्वतःही परीक्षा दिली आहे, तर ही परीक्षा अजिबात सोपी नाही. आपले जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत, कर्स आहेत, RIAs आहे, जे म्युच्युअल फंड्सच्या व्यवसायात आहे, 10 वर्षांपासून 12 वर्षांपासून आणि जर ते हे विचार करून परीक्षा द्यायला जात असतील की त्यांची परीक्षा खूपच सहज पास होईल कारण ते या व्यवसायात आहे, ते म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन व्यवसायात आहे, म्हणून हा पूर्णपणे चुकीचा दृष्टिकोन आहे. या प्रकरणात अपयशाची शक्यता खूप जास्त आहे. कृपया तुम्ही असं करू नका. PMS परीक्षेसाठी योग्य अभ्यास आवश्यक आहे. तुम्हाला पूर्णपणे वाचूनच जावे लागेल. हे निकम 5 म्युच्युअल फंड्ससारखे अगदी स्पष्ट आहे. निकम 5 प्रमाणेच ही परीक्षा अजिबात सोपी होणार नाही. यासाठी तुम्हाला सखोल अभ्यासाची गरज भासेल. किमान 20 ते 25 सूत्रे तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील. पण जर तुम्ही संकल्पना समजून घेतलीत तर सूत्रेही तुम्हाला सहज लक्षात राहतील. 10 ते 12 प्रश्न असतील जिथे तुम्हाला सूत्रांवर आधारित प्रश्न विचारले जातील. म्हणूनच मी तुम्हाला हा मुद्दा अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो की हे नीट अभ्यासन करता आणि चांगली तयारी करता हा परीक्षेत पास होणार नाही, पण हे तितकं कठीणही नाही. एकदा तयारी केली की तुम्ही ही परीक्षा अगदी सहजपणे क्रॅक करू शकाल. आणि आता पाहूया की कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून आपण हा PMS परीक्षा पास करू शकतो. नंबर 1, केस स्टडीज कधीही सोडू नका. तुमचे 20 प्रश्न केस स्टडीजवर आधारित आहेत आणि केस स्टडीजबद्दल सांगायचं झालं तर बहुतेक लोक जे परीक्षेत नापास होत आहेत ते केस स्टडीज सोडून देतात, ते केस स्टडीज करतच नाहीत. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, केस स्टडीज खूपच सोप्या येतात. सगळ्या केस स्टडीज आपण आपल्या अभ्यासक्रमात चर्चा करू आणि हे 20 गुण तुमचे अगदी नक्की आहेत. जर तुम्ही केस स्टडीज करून गेला तर जितक्या केस स्टडीज मी 4-5 करून घेईन त्या सर्व तुम्हाला येतीलच. 8 ते 10 केस स्टडीजपर्यंत मी तुम्हाला करून घेईन आणि जवळपास त्याच प्रकारच्या केस स्टडीज तुम्हाला विचारल्या जातील आणि तुम्ही सर्व तयारीनंतर 12 व्हिडिओज पाहिल्यानंतर तयार असाल. जर तुम्ही तेही पाहिलेत तर सगळ्या केस स्टडीज तुम्ही करू शकाल. आणि कृपया ही चूक अजिबात करू नका. असं अजिबात विचारू नका की नंतरचे 80 प्रश्न आहे फक्त तेवढं करून आपण पास होऊ असं नाही. केस स्टडी करणे तितकंच महत्त्वाचं आहे जितकं संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणं. म्हणून PMS मध्ये केस स्टडीज कधीही सोडू नका. दुसरा मुद्दा म्हणजे प्रश्न अतिशय वेगळ्या पद्धतीने तयार केलेले आहे. प्रत्येक प्रश्न थेट विचारलेला नाही. प्रश्न इतके वेगळ्या पद्धतीने तयार केलेले आहेत की त्यात गोंधळ होण्याची शक्यता खूप जास्त आहे. तुम्ही अगदी साधा प्रश्न सुद्धा चुकीचा करू शकता. म्हणूनच आपल्याला प्रत्येक प्रश्न पुन्हा पुन्हा वाचावा लागतो. तुम्हाला प्रत्येक प्रश्न पूर्णपणे वाचावा लागेल. त्याला खूप नीट वाचायचं आहे आणि दिलेले 3 किंवा 4 पर्याय पूर्णपणे नीट वाचायचे आहेत. कधी कधी आपण चूक करतो की फक्त वाचून पहिला पर्याय निवडतो, पण उत्तर प्रत्यक्षात B किंवा D पर्यायात असतं. त्यामुळे ही चूक अजिबात करू नये. संपूर्ण प्रश्न नीट आणि काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर त्याचे सर्व पर्याय सुद्धा पूर्णपणे काळजीपूर्वक वाचायचे आहेत. एकदा वाचा, दोनदा वाचा. 2 तासांचा वेळ पुरेसा आहे तुमची परीक्षा क्लिअर करण्यासाठी. जर तुम्ही तयारी करून गेलात असाल तर तुमची परीक्षा जवळपास 1 तास 20 मिनिट किंवा 25 मिनिटांतच पूर्ण होईल. तरीही तुमच्याकडे 30 ते 35 मिनिट शिल्लक राहतील. म्हणूनच तुम्ही अगदी आरामात परीक्षा द्यायची आहे. प्रश्न खूपच काळजीपूर्वक पाहायचे आहे. छानपणे वाचून मगच तुमचं उत्तर सबमिट करायचं आहे. पॉइंट नंबर 3, निवड आणि खूपच साधर्म्य असलेले. ते तुम्हाला संकल्पनेवर, कॉन्सेप्टवर तपासण्याचा प्रयत्न करतील. प्रत्येक गोष्ट इतक्या बारकाईने विचारली जाते. कोणतीही गोष्ट असो, कोणतीही व्याख्या असो, कदाचित व्याख्येचा एखादा भाग किंवा एखादा शब्द गायब असेल आणि वेगवेगळ्या विभागांवरही प्रश्न येऊ शकतात. म्हणूनच तुम्ही संकल्पना, कॉन्सेप्ट चुकवू शकत नाही. 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत जे PMS बद्दल आहे त्यातील काहीही चुकवण्याची चूक तुम्ही करू शकत नाही. म्हणूनच तुमचे प्रश्नांचे पर्याय खूपच एकसारखे असतील. ज्याला संकल्पना माहिती आहे, ज्याने अभ्यास केला आहे, तोच याचे उत्तर देऊ शकेल.
पुढचा मुद्दा म्हणजे तुम्हाला सर्व न्यूमेरिकल्स सोडवावे लागतील, मग ते केस स्टडीमध्ये आले असोत किंवा तुमच्या सामान्य प्रश्नांमध्ये आले असोत, तुम्हाला ते करावेच लागतील. तुम्ही हा धोका घेऊ शकत नाही की तुम्ही न्यूमेरिकल्स सोडून द्याल आणि फक्त उरलेले थिअरिटिकल प्रश्नच कराल. कारण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थिअरिटिकल प्रश्न देखील इतके वेगळ्या पद्धतीने तयार केलेले असतात की तिथेही चुकण्याची शक्यता खूप असते. म्हणूनच तुम्ही न्यूमेरिकल्स सोडू नये. सर्व फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे. सर्व न्यूमेरिकल्स आपण करू. प्रत्येक न्यूमेरिकलवर खूप लक्ष देऊन प्रत्येक पॉइंटवर चर्चा करू आणि आपल्या व्हिडिओमध्येही मी तुम्हाला छान टेबलच्या माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न करीन. म्हणूनच आपण न्यूमेरिकल्स सोडत नाही आहोत. खूप सोपे कॅल्क्युलेट करता येणारे न्यूमेरिकल्स येतात कारण एका नंबरचा एच प्रश्न असतो, म्हणून तो इतका मोठा न्यूमेरिकल येणार नाही. म्हणून तुम्ही 1 किंवा 1.5 मिनिट सुद्धा नीट लक्ष देऊन केलं तर तुम्ही तो क्लिअर करू शकता. म्हणून न्यूमेरिकल्स आपण सोडायचे नाही. बीटा नाममात्र परतावा, कॅम शार्प रेशो, ट्रेनर रेशो, तुमचा अल्फा शोधणे, ट्रॅकिंग एरर, माहिती प्रमाण, हे सगळे काही न्यूमेरिकल्स सतीयेत असतात. आपण सगळ्यांना तपशिलात शिकू. पुढचा मुद्दा म्हणजे सोपे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीचे काही प्रश्न असे असतील, किमान 83 पैकी किमान 30 ते 35 प्रश्न असे असतील जे खूपच सोपे असतील, जे पाहताच तुम्हाला लगेच कळेल की उत्तर हेच आहे. त्या 30 ते 35 प्रश्नांना तुम्ही आधी सोडवून घ्या. तुम्ही पहिल्या प्रश्नापासून दुसरा, तिसरा, चौथा असे पुढे जात राहा आणि जे प्रश्न अगदी सोपे आहे टिक करत जा आणि 83व्या प्रश्नापर्यंत पोहोचा आणि उरलेले प्रश्न सोडून द्या. त्याच्यानंतर मग उरलेले प्रश्न तुम्ही त्यानंतर सोडवायला सुरुवात कराल तर तुम्हाला दिसेल की तुम्ही किमान 15 ते 20 मिनिटांतच ते 30 प्रश्न सोडवले आहे. म्हणून जसेच 15 ते 20 मिनिटांत 30 प्रश्न सोडवून होतील त्यानंतर मग तुम्ही उरलेल्या प्रश्नांकडे जाल. त्याच्यानंतर मग तुम्ही उरलेले प्रश्न सोडवाल आणि मग तुम्ही केस स्टडी देखील करू शकता. केस स्टडीज तुम्हाला शेवटी करायच्या आहेत हे लक्षात ठेवा आणि केस स्टडीसाठी तुम्ही वेळ वाचवून ठेवला पाहिजे. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही प्रश्न पूर्ण करा आणि काही प्रश्न असे असतील 10 ते 15 प्रश्न त्यात असे असतील की जे कदाचित तुम्हाला येत नसतील. ते अगदीच वेगळे प्रश्न असतील किंवा खूपच कठीण प्रश्न असतील. पहा, आपल्याला परीक्षा पास करायची आहे. आपल्याला 100 पैकी 100 गुण मिळवायचे नाहीत. फक्त 70 ते 75% गुण जरी मिळाले तरी ते देखील खूप चांगली गोष्ट आहे. म्हणून जर तुम्ही यातले 10 ते 12 प्रश्न सोडून दिले तरी उरलेले 88 प्रश्न 90 प्रश्न राहतात आणि त्या 90 प्रश्नांपैकी तुमचे 15 प्रश्न चुकले तरी चालेल. तरीही 70 ते 72% गुण येतात. म्हणजे 70 ते 72% गुण जरी मिळाले तरी तुम्ही खूप चांगल्या गुणांनी यात पास होत आहात. म्हणूनच तुम्हाला खूप लक्ष द्यावं लागेल की जे प्रश्न तुम्हाला येत नाही असे 10 ते 12 प्रश्न असतील जे खूपच अवघड असतील आणि ते कदाचित तुम्हाला सोडून द्यावे लागतील. पण 30 ते 35 प्रश्न अगदी सोपे असतील आणि उरलेले 30 ते 35 प्रश्न असे असतील ज्यांना थोडं काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे, ज्यासाठी तुम्हाला प्रश्न नीट वाचण्याची गरज आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं ते न्यूमेरिकलही असू शकतात. म्हणून जितकं लक्षपूर्वक तुम्ही त्या प्रश्नांकडे पाहिलं तितके जास्त शक्यता आहेत की ते तुमचं क्लिअर होईल. आणि केस स्टडीज तर मग तुम्हाला कराव्याच लागतील. म्हणून या पद्धतीने तुम्ही या विषयात 70 ते 75% गुण सहज मिळवू शकता. मी पाहिलं आहे की सामान्यपणे लोक 50, 58, 58.5 किंवा अगदी 59.25% नापास होताना दिसतात. त्यांनी काय केलं आहे? 100 पैकी 100 प्रश्नांची उत्तर दिली होती आणि निगेटिव्ह मार्किंगमुळे ते नापास झाले. त्यामुळे आपल्याला अशी चूक अजिबात करायची नाही. त्याच्यानंतर येतो एलिमिनेशनचा प्रोसेस. कधी कधी असं होतं की आपल्याला 2 पर्यायांमध्ये थोडी गोंधळ असते आणि 2 पर्याय आपल्याकडून पूर्णपणे बाद होतात. म्हणून तुम्ही चुकीचा पर्याय काढून टाकण्याचा प्रयत्न अशा प्रकारे करू शकता. 4 पर्याय आहेत तर त्यातून तुम्ही काढून टाकण्याचा प्रयत्न करा. 2 पर्याय अगदी सहज काढून टाकता येतील आणि उरलेल्या 2 पर्यायांमधून मग उत्तर देणं सोपं होईल. म्हणून या पद्धतीनेही तुम्ही प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. चुकीचे पर्याय काढून टाकण्याचा जितका जास्त प्रयत्न कराल तितकं तुमच्यासाठी उत्तर देणं सोपं होईल. म्हणून मित्रांनो, या काही टिप्स आणि ट्रिक्स होत्या निझमच्या PMS परीक्षेत यश मिळवण्यासाठी. आणि जिथपर्यंत S for S अभ्यासक्रमाचा प्रश्न आहे, S for S मध्ये 12 प्रकरणं आहेत आणि त्या संदर्भात आम्ही प्रत्येक प्रकरणावर सविस्तर व्हिडिओ बनवून तुमच्या समोर सादर करू. तुम्ही ते व्हिडिओ नक्की पहा आणि त्यांच्या शेवटी आपण काही प्रश्नसुद्धा चर्चा करू.
आणि जेव्हा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर होईल त्यानंतर आपण सर्व प्रश्न आणि काही केस स्टडीज सुद्धा चर्चा करू आणि अतिशय सविस्तरपणे मी तुम्हाला सर्व न्यूमेरिकल्सही समजावून सांगणार आहे आणि एकाच टेबलमध्ये संपूर्ण अभ्यासक्रमातील सर्व न्यूमेरिकल्स एकाच स्क्रीनवर तुमच्यासमोर आणणार आहे। तेही तुम्ही नक्की पहा। सर्व फॉर्म्युलेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि अगदी सोप्या भाषेत मी हे सर्व समजावून सांगणार आहे, त्यामुळे तुम्हालाचा परीक्षा क्लिअर करणे खूपच सोपे होईल। तर पहिले अध्याय ते 12वा अध्याय म्हणजेच 12 व्हिडिओ आपण 12 एपिसोड बनवणार आहोत। मी सर्वांना विनंती करतो ज्यांना हे PMS द्यायचे आहे, आज नाही तर उद्या द्यायचे आहे आणि जे आपले म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स आहे, कर्स आहे, रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स आहे, म्युच्युअल फंड्सचे सल्लागार आहे, तर जे कोणी संबंधित व्यक्ती आहेत किंवा ज्यांना फायनान्समध्ये आपला करिअर घडवायचा आहे त्यांनी हे व्हिडिओ नक्की पाहावेत आणि PMSची परीक्षा क्लिअर करू शकतात। खूप खूप धन्यवाद मित्रांनो या व्हिडिओमध्ये राहिल्याबद्दल आणि कृपया आमच्या NISMच्या PMS संबंधित जे व्हिडिओ आहेत ते पाहायला विसरू नका आणि पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद। तुम्ही म्युच्युअल फंड्सचे व्हिडिओ पाहिले, आमचा चॅनल सबस्क्राईब केला, त्याचप्रमाणे तुम्ही PMSचे व्हिडिओ सुद्धा पहा, शेअर करा आणि जर काहीही सूचना किंवा फीडबॅक असेल तर कृपया आम्हाला मेसेज करून सांगा किंवा कमेंट बॉक्समध्ये तुमचा कमेंट पाठवा। आणि म्युच्युअल फंडचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या प्लेलिस्टमध्ये जाऊ शकता आणि म्युच्युअल फंड्सच्या NISMच्या फायद्याचे व्हिडिओ पाहू शकता। खूप खूप धन्यवाद मित्रांनो।